कमी पुढची सूत्र सुप्रियाताई सावंत यांच्याकडे देतो. नमस्कार. आपला तिसरा कार्यक्रम प्रमुख वक्त्या उमाताई आवटे पुजारी यांचं व्याख्यान आहे. विषय आहे मन करारे प्रसन्न. परंतु तत्पूर्वी मी त्यांचा परिचय आपल्याला करून देत आहे. उमा आवटे पुजारी वक्त्या, लेखिका, निवेदिका उमा आवटे पुजारी यांचा तर थोडक्यात परिचय. शिक्षण MA BA 35 वर्ष कनिष्ठ महाविद्यालयात मराठीचे अध्यापन केले. आकाशवाणीवर 5 वर्ष युवावाणी कार्यक्रमात निवेदिका होत्या. 10 वर्ष दूरदर्शनवरील ज्ञानदीप कार्यक्रमात निवेदिका म्हणून नाटिका लेखन, अभिनय, मुलाखती घेणे ही कामे केली. हौशी रंगभूमीवर विविध नाटकांचे 100 प्रयोग केले. उत्कृष्ट अभिनयाची पारितोषिके मुंबई संध्या, तरुण भारत, सकाळ या वृत्तपत्रातून पुस्तक परीक्षण केले. सकाळ, तरुण भारत या दिवाळी अंकात लिखाण केले. 2 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. व्याख्याने देतात. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचर आहेत. श्री श्री रविशंकर यांच्या अनुयायी आहेत. त्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या डोंबिवली शाखेच्या कार्यवाही आहेत. दुसरं म्हणजे आपल्या रघुवीरनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या सध्याच्या अध्यक्ष आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं माझी मैत्रीण आहे. धन्यवाद. त्याच्या पुढची सूत्र मी देते. उमाताईंनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करते. सर्वप्रथम दिलासा विरंगुळा केंद्र यांनी मला इथं बोलावलं आणि मन करारे प्रसन्न हा विषय मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. पण एक गोष्ट मला खूप खटकली खानोलकर सरांची, खूपच खटकली. ती अशी की मन करारे प्रसन्न हा विषय मला का दिला? इथे सगळे प्रसन्न मनाचे लोक बसले, मी काय करणार मन प्रसन्न करा म्हणून? म्हणजे माझी सगळी तयारी फुकट गेली. पण मी त्यांना 6 चांगले माझे व्याख्यानाचे विषय दिले होते, त्यातला एकही न पलकरता एकदम मन करारे प्रसन्न. मला वाटलं चला काहीतरी आपल्याला छान बोलू आपण. काय बोलायचं आता? माझ्याकडे पेपर तयार आहे, पण आता काय बोलायचा असा मोठा प्रश्न आहे माझ्याकडे. पण ठीक आहे, आता मी केली चूक, मी विस्तारायचा प्रयत्न करते, बघूया कितपत जमतं. सगळ्यात पहिली गोष्ट, इथून मी एकटी काहीही बोलणार नाही. तुम्हाला सगळ्यांना माझ्याबरोबर बोलावं लागेल. म्हणजे मी प्रश्न विचारीन, तुम्ही उत्तर द्यायची. नंतर व्याख्यान संपल्यानंतर तुम्ही प्रश्न विचारा, मी उत्तर देईन. कसं असतं ना, एक चोर होता आणि तो आपल्या पायपावरून चढून चोऱ्या करायचा. एकदा त्याने डोंबाऱ्याचा खेळ बघितला आणि त्या डोंबाऱ्याचं पोर ना असं त्या दोरीवरून तिचा मस्त जात होतो, पोर सांभाळून. तर त्या चोराने त्याला बाजूला बोलवलं, त्या डोंबाऱ्याच्या पोराला, आणि सांगितलं की तू माझ्याबरोबर धंदा करशील, तुला मी भरपूर पैसे देईन. तो म्हणाला हो करेन की, पैशासाठी असं करतो, तुम्ही सांगाल ते करेन. तो म्हणाला रात्री मला भेट, तुला सांगतो. मग रात्री ते डोंबाऱ्याचं पोर आलं. चोराने दाखवलं तो 14वा मजला दिसतोय ना, हा त्या 14व्या मजल्यावरची जी खिडकी आहे ती बघ आपल्या बाजूला आहे रस्त्याच्या. तर तू काय करायचं, पायपावरनं जायचं, खिडकी उघडीच आहे, आत जायचं. ते माणसं गावाला गेले, तू चोरी करायची. आहे ना सोपं? म्हणाला हो सोपं आहे. पायपावर चढून 14वा मजल्यावर जाणं म्हणजे काय? डाव्यात समोर आहे, आता दाखव. ठीक आहे, चोर म्हणाला जा. चोर आपला राम सावध उभा राहिला. डोंबाऱ्याच्या पोराला म्हणाला जा. अरे तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, 5 तास झाले, ते डोंबाऱ्याकडे जायचं ना वरती. चोराने त्याला बोलवलं, एक कान खतम लावली. मला काय रे, तुला काय काम सांगितलं होतं, का नाही केलंस? तो म्हणाला मी चढायला तयार होतो रे, पण तू घरची कुठे वाजवली? मग मी करणार तसा. तर तसं आम्हा शिक्षक लोकांचं असतं.
की वर्गातल्या समोरून मुलांकडनं रिस्पॉन्स झाल्याशिवाय आम्हाला पुढे जाता येत नाही. तेव्हा ही मध्ये मध्ये काय विचार आहे तुम्ही मला सांगायचं. सगळ्यांची मनं प्रसन्न आहेतच. आता ज्यांचे नाही आहेत ना ते बाहेर आहेत, त्यांच्यासाठी आपण बोलूया समजूया. तर प्रथम सांगा, मन करारे प्रसन्न याच्या पुढची ओळ काय? सर्व सिद्धीचे कारण. सगळे संत महंत सांगून गेले. या वयाला आपण सगळ्यांनी आपले गुरु केलेले आहेत. आपले गुरु पण आपल्याला हेच सांगतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. सगळ्यात मोठा आपला गुरु सध्याचा म्हणजे व्हॉट्सअप. त्याला तर उंच चाललेला असतो. ते तर कायम पॉझिटिव्हिटी, पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मकता, सकारात्मक विचार, मन करत कसं प्रसन्न ठेवा. आणि मग त्याच्यासाठी काय काय करा. अगदी डान्स थेरपी, नंतर गाणी ऐका, निसर्गाच्या सान्निध्यात राहा. काय 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 तो व्हॉट्सअप तर बापरे बापरे इतकं बोकाळले की आता मगाशी व्हॉट्सअप वाचत असताना त्याच्यावरती व्हॉट्सअपची वृत्तकथा. अरे बाबा, मग ते व्हॉट्सअप हे व्रत कसं आहे. मग सकाळी उठल्या उठल्या तू हातात व्हॉट्सअप घेऊन बस आणि मग गुड मॉर्निंगचे मेसेज गुड नाईट पर्यंत वाचत जा. मग तुझी बीपी आणि शुगर कमी होईल. अरे मग डॉक्टरच्या दवाखान्यात बंद होणार. आणि मग हे व्रत तू मागे. अरे वा, आधी ते व्हॉट्सअपने कंटाळे किती वेळ दाखवलं, रीड मोर रीड मोर रीड मोर, त्याच्यापेक्षा पुस्तक वाचलेलं छान नाही का. तर असं हे व्हॉट्सअप बरोबर वेगळं काय काय सांगितलं जातं. आता ह्याच्यामध्ये मी आणि वेगळं काय सांगणार. मन कसं प्रसन्न ठेवा. आधी प्रसन्न आहातच सगळे, त्याच्यात आणि मी ठेवा म्हणून काय सांगणार. आणि सगळेजण इतक्या भडीमार करत असताना मी आणि वेगळं काय सांगणार. तर मी यातलं काहीच सांगणार नाही. यातलं काहीही सांगणार नाही. मन प्रसन्न आहेच, पण कधीतरी माझ्या सकट मी हे जे काय पुढे बोलते ना त्यात मी पण आहे बरं का, इन्क्लुडिंग मी. असं नाही की तिथून स्टेजवरून मारे बोलत होत्या, स्वतःच काय स्वतःच नाही, तुमच्या सगळ्यात मी आहे. माझं पण मन कधी कधी अप्रसन्न होतं. आता ते का होतं. सगळ्यात पहिलं मला सांगा, मन कुठे असतं. शरीरामध्ये मन कुठे असतं. कुठे असतं. इथे इथे. बरं, मग ज्या वेळेला आपण म्हणतो हा माझ्या मनाला आनंद झाला, माझा ओर भरून आला, तेव्हा हात कुठे असतो. मग मन कुठे असतं. असं संतापरांना 2 कानफटात द्याव्या. कुठे असतं मन. इथे. एखादा येतो सांगतो गाडी घेतली नवीन, अरे वा पेढ्यावर नाही बघणार, पार्टी द्यायला पाहिजे, मस्त पार्टी पाहिजे, आपण येणार. तो देणार ना पार्टी. किती आनंदात असतो तो. गेल्यावर लगेच आपण म्हणतो गेल गाडी नाही तर काय 4 जण गमावते. तेव्हा मन कुठे असतं. थोडं इथे असतं. मग मन नक्की कुठे असतं शरीरामध्ये. तर मन हा अवयव नाही. मन म्हणजे शक्तीचा एक पुंजका, ऊर्जा. शक्ती कशा. मग ती ऊर्जा वेगवेगळ्या ठिकाणी प्रकट होते. जसं इलेक्ट्रिसिटी एकच आहे. ट्यूबलाईट मधून येते, टेबल लॅम्प मधून येते, मोबाईलच्या चार्जर मधून येते. तिची विविध रूप आहेत पण मेन इलेक्ट्रिसिटी एकच आहे. तसा ऊर्जेचा स्रोत शरीरामध्ये आहेच, फक्त तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मार्गाने प्रकट होतो. आता आपण मनापर्यंत येताना आधी काही गोष्टी बघू की आपल्या अस्तित्वाचे 7 स्तर असतात. आपलं अस्तित्व 7 स्तरांवरून आपल्याला समजतं. त्यातला पहिला स्तर आहे शरीर. आता तुम्हाला विचारलं की तुम्ही इथे आहात हे कशावरून समजायचं. शरीराने आपण इथे आहोत. शरीर हा आपल्या अस्तित्वाचा पहिला स्तर आहे. दुसरा स्तर आहे श्वास. श्वास. आता शरीर आणि श्वास हे 2 दिसतात. मन दिसत नाही, बुद्धी दिसत नाही, चित्त दिसत नाही, अहंकार दिसत नाही, शेवटी आत्मा दिसत नाही. तो न दिसलेला बरा. लोकांना तो वेगळं दिसू नये. तर हे सगळे 7 स्तरांवर आपलं अस्तित्व असतं. आणि यातला प्रत्येक स्तर हा का आपण मनाकडे येतोय. प्रत्येक स्तर हा कसं काम करत असतो. तर शरीराचं प्रत्येक स्तरावरती
आपलं काम चालू असतं. शरीराचं काम काय? काम केल्याशिवाय जीवायला मिळणार नाही. उठून ताट तर कमीत कमी घेतलं पाहिजे, उठून पाणी तर घेतलं पाहिजे. शरीर सतत कामात असतं. श्वास, आत येणारा श्वास आपल्याला ऊर्जा देतो आणि बाहेर जाणारा श्वास टॉक्सिन्स बाहेर टाकून आपल्याला विश्रांती देतो. मन तिथे यायचे आपल्याला. हा एक असा ऊर्जेचा स्रोत आहे की जो घड्याळाच्या लंबकासारखं काम करतो. भूतकाळ भविष्यकाळ, भूतकाळ भविष्यकाळ, भूतकाळ भविष्यकाळ असंच त्या घड्याळाच्या लंबकासारखं मन फिरतं. वर्तमान त्यातून नेहमीच सुटून जातं. त्याच्यानंतर बुद्धी. बुद्धी काय काम करते? जजमेंट. हा माणूस घारा आहे, तिला चेहऱ्यावर शिष्ट वाटते ना. आपणच सर्व टकत बिचारे नसते पण तसे. इथे येताना सुद्धा आता नंतर परिचय झाला तो भाग वेगळा, पण जे मला ओळखत नाही त्यांनी काहीतरी जजमेंट घेतलंच असेल. कशा असतील, कशा बोलतील काय माहिती. पहिल्यांदाच नाव ऐकतोय. कांदोलकर काका कोणाला पण पकडून आणतात, काय सांगतात तेव्हा माहिती. जजमेंट घेतलं. मला पाहिलं तर आणखी ना जजमेंट. अरे उंची नाही, रूप रे, काय बोलणाऱ्या काय काकांना तुला पण आणतात. झालं जजमेंट झालं. नंतर चित्त. चित्त हे गोडाऊन आहे. सगळ्या आपल्या स्मृती त्या चित्तामध्ये साठो. संस्कृत शब्द आहे, त्याच्यामध्ये साठवल्या जातात. आमच्याकडे कृषी पाटलीवाला म्हणून आहेत आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये. तर त्यांची आई, त्यांना बाबा म्हणतो आम्ही सगळे, पारशी येते. तर त्यांची आई खूप वयस्कर होती. दिल्लीहून ते मुंबईला राहायला आले. आता सकाळी वर्तमानपत्र आलं की जो तो आपल्या आवडीचं मान बघतो. कोणी फ्रंट पेज बघतो, कोणी अग्रलेख बघतो, कोणी खेळाचं मान बघतो, कोणी जाहिरातीचं मान बघतो. बाबाची आई काय बघायची? श्रद्धांजलीचं पान. आणि एक दिवस श्रद्धांजलीचं पान बघितलं, एवढी की जाय ओ आखी गई. घरातले लोक म्हणे काय झालं नाही ना, क्या हुआ, क्यों चला रही हो? अरे तेरे को मालूम है दिल्ली में अपने पड़ोस में वो रहती थी ना, कितना लड़ाई करती थी मेरे साथ, कितना झगड़ती थी, झगड़ा लो मरी गई. म्हणजे तिने चित्तामध्ये काय साठवलं होतं किती वर्षापूर्वीचं, किती बायमाशी बांधली याद नाही. अरे तू पण म्हणणार आहेस, पण चित्तामध्ये साठलेलं काय तर भांडण. बुद्धी, चित्त आणि अहंकार. तो तर काय, त्याला तर मनथेटच नाही, खिशात कायमच असतो तो आपल्या. तो अहंकार. मग न दिसणाऱ्या गोष्टी कोणत्या? न दिसणारे शरीर आणि श्वास, दिसणारे स्तर आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि हा आत्मा. जेव्हा अहंकार या आत्म्यात विलीन होतो तेव्हा जग सुंदर. तेव्हा हा अहंकार आत्म्यात विलीन करावा लागतो. आता आपण मनाकडे येऊया. आपला आजचा मेन तो आहे. हे मन कधीतरी का होईना एखाद्या क्षणी अप्रसन्न होतं. का होतं? सुनंदा ताईला सोडून बोलत्या. हे मन कधीतरी अप्रसन्न होतं. का होतं? तर इगो, अहंकार. या अहंकारामुळे मन अप्रसन्न होतं. हे जे मी प्रकरण जे आपल्या मनामध्ये बसलेलं आहे ना, ठाण मांडून मी, तो मी आपलं मन अप्रसन्न करत असतो. एखाद्या क्षणी कधीतरी होतो ना आपण अप्रसन्न. त्याचं कारण हे इगो. आणि हे इगो 9 प्रकारचे आहे. आपल्याला फक्त 2च माहिती. सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स आणि इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स. सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स अहंगंड. बोलला तो बोलला, मला बोलला, मला कोणाला बोलतोस तू? मला. म्हणजे हा जो कोणी मी आहे हा समथिंग आहे. आणि ह्याला बोललं गेलं, हा दुखावला गेला, माझ्या अहंकाराला ठेस लागली, माझ्या अहंगंडाला ठेस लागली की मी पणाला. मग मी अप्रसन्न होतो, मी रागावतो, मी चिडतो, मी संतापतो, मी अपमानाने रडतो, वाटते ते. पण म्हणजे सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स जरा डरमळला की आपण मन आपलं डरलं. याच्या विरुद्ध इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स, न्यूनगंड. त्याला आपण असं शीर्षासनवाला इगो असं म्हणतो. एक इगो असा असतो सुपिरियरिटी, आणि हा शीर्षासनवाला इगो इन्फिरियरिटी.
मला काय जमतच नाही, मला काय नाही जमत नाही, तंत्रने नाही होणार. हे जे आहे हा न्यूनगट आहे. तो केवढा हुशार आहे, मी काहीच नाही त्या मानाने. तू किती छान दिसतोय, मी नाही दिसत. तिने बघ किती सुंदर साधन तिचा बांधा किती छान आहे, ती किती उंच आहे, बाई माझ्याकडे काहीच नाही. आपल्याकडे न्यूनगंड आला की मन अप्रसन्न. याच्यानंतर सर्वांना परिचित असलेला गिल्ट, अपराधीपणा, हा पण एक कॉम्प्लेक्स आहे, अहंकार आहे. जसं मगाशी मी म्हटलं की इथून बोलते मी, पण इथून बोलते ते ज्ञान आहे. तुमच्यासाठी सामान्य मी आहे, माझ्यावरही अशा वेळा येतात. कॉलेजमध्ये नोकरी करत असताना पुष्कळ वर्ष क्लास टीचर होते, जवळजवळ 33 वर्ष. शेवटची 2 वर्ष मग मला सोडून दिलं त्या दादातून. आणि ही क्लासेस करत असताना आम्हाला आमच्या प्रिन्सिपलने शिकवलं होतं, सगळ्यात पहिलं आपलं काम टेबलवर पाहिजे. सातत्याने 33 वर्ष माझं काम पहिलं टेबलवर असायचं. आणि या 33 वर्षात एकदाच माझ्या हातून चूक झाली. ती चूक झाली म्हणजे अशी की 193 195 असे मार्क होते. आणि त्याच्यामध्ये मग ॲव्हरेज काढताना जरा नंबर वर खाली झाले. बिघडलं काहीही नाही, काहीच बिघडलं नाही. ते तुम्हाला गुंता काढणार नाही सांगितलं तर, म्हणून सांगत नाही. बिघडलं कुठेच काही नाही, पण माझी चूक झाली. ती मॅनेजमेंटच्या पण लक्षात आली नाही, लक्षात येण्यासारखी चूकच नव्हती. पण मला ते इतकं डाचत होतं रात्रभर की दुसऱ्या दिवशी मी व्हाईस प्रिन्सिपलला जाऊन सांगितलं, म्हटलं की ही माझी चूक झाली. ते म्हणाले ही चूकच नाहीये, पण म्हटलं हे कधीच झालं नाही माझ्या हातून, आता झालं. हा जो एक गिल्ट आहे, अपराधी भाव आहे, तो सुद्धा आपलं मनस्वास्थ्य घालवायला कारणीभूत असतो, मन अप्रसन्न करायला कारणीभूत असतो. आणखीन एक इगो म्हणजे व्हिक्टिम, पीडित. मी फार पीडित आहे असं सारखं स्वतःच्या मनाला भासवून घेणं. अशी काही उदाहरणं आपल्या अवतीभोवती सापडली बघा, की खूप ती माणसं स्वतःला पीडित समजतात. समाजाने माझ्यावर कसा अन्याय केला आहे, मग घरातल्याने माझ्यावर कसा अन्याय केला आहे, लहानपणापासून माझ्यावर कसा अन्याय झालाय आणि मी कसा पीडित आहे, हे सारखं मनाला भासवून मन अप्रसन्न करून घेणं. याच्यानंतर अटॅकिंग, अटॅकच करायचा. म्हणजे काही लोकांचा बघा सूर पण भांडखोर असतो. म्हणजे एखादी गोष्ट समजून की सांगताय ना, असं नाही तुम्ही हे केलं पण ना बरोबर नाही झालं, म्हणजे सगळं व्यवहाराला धरून नाही किंवा आतापर्यंतच्या परंपरेला धरून नाही झालं. हे तुम्ही असं कसं केलं, आतापर्यंत केले झालेले तू काय, अरे हो ना, पण कशाला एवढं चौदावतोस, सांग की समजावून. हा अटॅकिंग हा पण एक प्रकारचा इगो आहे. म्हणजे दुसऱ्याने मला काही बोलायच्या आधीच मी अटॅक करणार, त्याने पण मन अप्रसन्न होतं. कारण नंतर कधीतरी आपल्या सडसड विवेक बुद्धीला एखाद्या क्षणी वाटतं की अरे नको त्याच्याबद्दल बोलायला. हा अटॅकिंग. ॲग्रेसिव्हनेस, आक्रमकता, हा पण एक इगोच आहे. आक्रमक राहायचं, सारखं आक्रमक राहायचं, दबा धरून राहायचं. कधी संधी मिळते आणि कधी विरोध घालतो, कधी संधी मिळते कधी दडप घालतो, ही आक्रमकता. नंतर जेलसी, ते तर काय सगळ्यांना कळते, ते आपल्याला सगळ्यांना माहिती. आपण आणि वरती पुन्हा गमत काय असते म्हणजे तुमच्या बरोबर मी म्हणाले, परत सांगते की गंमत असते आपली. नाही हे बघ, मला काय जेलसी वगैरे नाही. हा तिचं चांगलं आहे तर होऊ दे ना बिचारीचं, कोणाचंही चांगलंच व्हावं, सर्वे तर सुखी नसतात मी. पण मनात आत खर्च करतो, अरे यात मी का नाही, यात मी का नाही. हा जो आतला मी आहे, हा जेलसीमुळे पण अप्रसन्न होतो. आणखीन एक जो आहे तो आहे जजमेंटल. जजमेंट घेणं, सारखं दुसऱ्याला जज करत राहणं, हा पण एक इगो आहे. माझं जजमेंट फेल गेलं मी अप्रसन्न झालो, माझं जजमेंट ठीक आलं नंतर फेल गेलं, किंवा इतरांचं जजमेंट माझ्या जजमेंटच्या विरुद्ध असेल तर मी दुखावलो गेलो, मग मी अप्रसन्न झालो. तर मुळामध्ये हा जो इगो आहे, जे आता आपण इतके प्रकारचे इगो सांगितले, तर ह्या इगोमुळे आपलं मनाचं प्रसन्नत्व धोक्यामध्ये येईल. आता हे मन प्रसन्न ठेवण्यासाठी काय करावं, तुम्ही सगळे प्रसन्न असता मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे. पण आपण आता बघितलं की मनाचा एक स्वभाव कसा असतो, तर
वर्तमान आपण सोडून देतो, भूतकाळ आणि भविष्यकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ असंच आपलं मन फिरत असतं. यामध्ये वर्तमान सुटून जातो. तर लिव्ह इन प्रेझेंट मोमेंट. प्रेझेंट मोमेंट इज इनएव्हिटेबल. वर्तमानात राहा, वर्तमान बद्दल आहे. आता खानोलकर सरांनी मला इथे बोलवलं, तुम्ही या विषयावर बोला. मी लागले बोलायला. कदाचित कोणाला आवडतही नसेल, पण आता तुम्ही काय करू शकता का? अजून ते काय फेकू मारणं करण्याची पद्धत नाहीये ना, उठून जाणं ही पण पद्धत नाही ना आपल्याकडे. जोडून होत राहते, चुकीचं आहे, काहीतरी बरोबर नाही वाटत आहे. पण वर्तमान काळ तुम्हाला स्वीकारावाच लागतो, त्यातून पळवाट नाही. तसं असताना मला नेहमी मजा वाटते एका गोष्टीची. 35 वर्ष नोकरी केली. या नोकरीमध्ये नेहमीच रेल्वेची यातायात म्हणजे इंटरफेअर केले किंवा अनिश्चित समय पर हो रही है हे माहिती आहे, समजते. तरी 100 वेळा प्लॅटफॉर्मच्या ठिकाणी इकडे वागून बघणार, इकडे वागून बघणार, सिग्नल एका बघणार, परत बघणार. अरे तर सांगितलं ना अनिश्चित समय म्हणून, कशाला 10 वेळा प्लॅटफॉर्मच्याकडे जागा तो बाबा. पण अस्वीकार, वर्तमानाचा अस्वीकार असतो हा. आणि पुन्हा काय म्हणतो आपण, आता कळलं की पुढे बोल, अरे पुढे काय बोलतो तेच परत परत बोलतोय. आणि मग आपण त्या वर्तमानाचा स्वीकार करत नाही आणि मग सुरुवात होते. हे ना मध्य रेल्वेचं नेहमीच आहे. याच्यापेक्षा वेस्टर्न तर आम्ही वेस्टर्नला होतो ना, उगत म्हणायला इथे सेंट्रलला आलो. मग असं करत 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 रेल मिनिस्टर पर्यंत, प्रधानमंत्रीपर्यंत चर्चा कशी काही रंगते की त्यात आपल्याला ऑफिसला जायचंय, उशीर होतं, या फोन करायला राहूनच जातो. का असं होतं? आपण ती परिस्थिती स्वीकार केलेली नाही म्हणून. जे आहे वर्तमान त्याचा स्वीकार करायला पाहिजे. आता एक घडले, मी घडताना सांगले की आम्ही नेपाळच्या ट्रिपला जाऊन आलो आणि मग तिथे सगळ्यांना जे जाऊन आले त्यांना माहिती असेल की 1 तासाची विमानाची राईड असते आणि ते एव्हरेस्ट शिखर वगैरे दाखवतात. तर आमचं विमान आपलं ठप्प जागेलाच चालेच ना. मग काच झालं तेव्हा कळलं की पहिल्यांदा टेहळणी करण्यासाठी नेहमी एक विमान जातं. तिथून त्यांचं कम्युनिकेशन होतं, हवा खराब आहे, शिखर दिसत नाही, तुम्ही उडान भरूच नका असं त्यांना सांगितलं जातं. तो वर्तमान ऍक्सेप्ट करावाच लागला. तुम्ही तिथे काहीच करू शकत नव्हता. आणि मग हा वर्षी काय एवढे पैसे परत मिळाले, ते नसते मिळाले तर मात्र चुकचूक धाचूक झाली असते. पण ते पैसे रिटर्न मिळाले म्हणून तो ठीक होतं. पण ही गोष्ट तुम्ही त्याच्या ज्यात तुम्ही काहीही करू शकत नाही, ती ऍक्सेप्ट करण्या वाचून गरजेचं नाही. म्हणून वर्तमानात राहा. जो वर्तमान आहे तो ऍक्सेप्ट करा, म्हणजे मनाची प्रसन्नता कायम राहील. लाईट गेले, योगिक काय नवीन नाही, सातत्याने जातात. काय करायचं? कंप्लेंट नंबरला फोन करायचा. या पलीकडे काय करू शकतो? लिहू शकत नाही, वाचू शकत नाही, काहीतरी देवाचे स्तोत्र म्हणा, काहीतरी करा. पण स्वस्त बसा, डोळे मिटून काहीतरी करा. पण काहीतरी करू नका, काहीतरी करा. वर्तमानाचा असाही काहीतरी उपयोग आपल्याला करून घेता आला पाहिजे. दुसरं, आपलं मन अप्रसन्न होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण, सबसे बडा है रोग, क्या कहेंगे लोग. कोणालाही आपल्याकडे बघायला वेळ नाही. प्रत्येकाला त्याचं दैनंदिन जीवन आहे, नोकरी आहे, वैवाहिक जीवन आहे, मुलं बाळ आहेत, त्यांचे ऍडमिशन्स आहेत, त्यांचे लॅपटॉप आहेत, त्यांचे ईमेल्स आहेत, व्हॉट्सअप नावाचा एक नवीन महागुरु आहे, त्याच्यावर सगळ्यांच्या मना खाली असतात. कोणाला वेळ आहे तुमच्याकडे बघायला? पण अप्रसन्न आपणच होतो. आपल्याला कसं वाटतं, तर मागच्या 2 दिवसापूर्वी मी साडी नेसले, परत आज मी नेसले, मैत्रीण आलं, जो तो स्वतःची साडी बघत असतो, दुसऱ्या साडी बघायला मला वेळच नसतो. कशासाठी आपल्याला वाटायला पाहिजे लोक काय म्हणते म्हणून? जे आहे ते आहे. आपण काय करतो माहितीये, आपण रिमोट कंट्रोल असतो की नाही आपल्या मनाचा, तो आपण इतरांच्या ताब्यात देतो. एखाद्याने सांगितलं खास सुंदर साडी दिसते, मिळाला इतका तुला खुलून दिसतो ना, मस्त दिसते, की आपण एकदा आपलं विमान एकदम हवे. मग आपल्यासारखं सुखी आणि आनंदी प्रसन्न कोण नाही.
समोरून दुसरी व्यक्ती आहे, काय आहे, नेहमी निळी साडी बघावी तेव्हा निळा रंग आहे. स्वतःला शोधतो का विचार तरी करते तर किती निळी साडी तुझी. आपण टक्कर म्हणजे आपण काय केलं, आपल्या प्रसन्नतेचा रिमोट, मनाचा रिमोट आपण दुसऱ्याच्या ताब्यात दिला. त्याने बटन प्रेस केलं, आपण खुश झालो. त्याने बटन प्रेस केलं, आपण अप्रसन्न झालो. हे जर मशीन असतं ना, चहा, कॉफी, सूप, तुम्ही दाबात कसं ते काही बाहेर येतं. कसं आपल्या मनाचा कंट्रोल आपण दुसऱ्याच्या ताब्यात देतो आणि मग आपण अप्रसन्न होतो. तेव्हा आपल्या मनाचा रिमोट कंट्रोल आपल्याचकडे पाहिजे. तरच ते केलं. तिला नाही नेहमी सारी आवडली, नसेल आवडली, दुसरीला आवडली. आता व्हॉट्सअपचे फॅट निघाले ना, मध्ये मला आठवण झाली. त्याच्यावरती ना त्याने पण आपलं मन खूप वेळा प्रसन्न होतं. बरं का, माझं तरी होतं बाबा. एक फॅड असं निघाले, आम्ही इथे गेलो, आम्ही तिथे गेलो, हे झालं, ते झालं, ते झालं. सारखे फोटो तो मोबाईल हँग होऊन जातो. पण नुसते फोटो यावं यांना अंगठे पण टाकायला लागतात. नाही टाकले तर राग येतो. माझी दखलच नाही घेतली. अरे कोणाकोणाची किती किती वेळा आम्ही दखल घेणार. सारखं काय ते बघत असतो काय आम्ही. म्हणजे त्याने ना एक मन अप्रसन्न होतं. बघितलं, मला लाईकच नाही आले. बघितलं, अंगठ्याचं नाही दाखवले. बघितलं ती कशी आहे. बघितलंय 2 निळ्या रेषा आल्याय, पण काहीही नाही. नो रिप्लाय. कशासाठी माझ्याबद्दल एवढा आकस. अरे कसला आकस. ती कुठेतरी मैत्रिणीसाठी हॉस्पिटलमध्ये असेल, कुठेतरी गेली असेल, पाणी आलं असेल, ती नळाला पाणी भरत असेल, काहीतरी असेल की नाही. पण मला ताबडतोब लाईक केलाच पाहिजे. तो माझा नैतिक हक्क आहे, तो मला मिळालाच पाहिजे. अशी जी एक काही मनाची वृत्ती आहे, ती आपल्या मनाला अप्रसन्न करायला कारणीभूत ठरते. ठीक आहे, बघितला नाही नाही लाईक केलं तर नका नको होते. मी पाठवले ना फोटो, माझं समाधान झालं ना, माझ्याला समाधान बघू नाही ना बघू. कशासाठी पाठवले ते, म्हणजे स्वतःच्या समाधानासाठी नव्हतेच पाठवले, लोकांनी लाईक करावं म्हणून पाठवले. हे काय समजत नाही आणि मग मन अप्रसन्न होतं. मग आमच्याकडे आमच्या विवेकमध्ये एक आहेत खुर्शीद म्हणून, मग असे सांगितलं त्याचा किस्सा. ते म्हणतात की तुम्ही रिमोट कंट्रोल तुमच्या मनाचा दुसऱ्याच्या ताब्यात दिला तरी चालेल, पण आपली सेल काढून घ्या आणि मग. तेव्हा अशा पद्धतीने मन अप्रसन्न होण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून लांब राहणं हे केव्हाही चांगलं. वर्तमानात राहायला पाहिजे. आता आपल्याकडे बघा, राग आल्यानंतर आपल्याला सांगायचं ना 10 अंक मोज. 10 अंक मोजेपर्यंत राग जातो. तसं मगाशी ते इगो सांगितले, मला पण राग येतो, येत नाही असं नाही, मी पण बोलते राग आलाय. पण ते बोलल्यानंतर तेव्हा आपल्या मनामध्ये कोणता इगो जागृत झाला होता तो शोध घ्या. तो आपण शोध घेतला की त्या शोधामध्ये आपण गर्द राहतो आणि लक्षात येतं हा इगो कुणाला कवर करता म्हणजे मलाही राग येतो, मी पण बोलते. पण राग आल्यानंतर, बोलल्यानंतर, दुसरा दुखावला गेल्यानंतर ताबडतोब त्याची माफी मागणे. दुखावताना लाज नाही वाटली ना, मग माफी मागताना लाज कशाला वाटायला पाहिजे. सॉरी माझं चुकलं, मी असं नको म्हणायला. पण तेव्हा काय झालं होतं माहितीये का, अशा अशा घटना घडल्या म्हणून मला राग आला. जितकं सहज सुंदर आपण राहू तितकं मन प्रसन्न राहतं. रडावंसं वाटतं, रडा ना, कोणी नाही सांगितलंय. तो एक आउटलेट आहे, तो जाऊ दे. पण कसं 4 वाजता रडायचं, लोक काय म्हणतील, अरे परत त्या काही गेलो, कशाला. रडावंसं वाटलं रडा, मनमुराद हसावंसं वाटलं मनमुराद हसा, भांडावंसं वाटलं मनमुराद भांडा, पण नंतर तेवढ्याच मोकळेपणाने माफी पण मागा. बरोबरीचा असेल तर मिठी मारून माफी मागा, मोठा असेल तर पाय धरून माफी मागा, लहान असेल तर जवळ घेऊन माफी मागा. सुनेची माफी मागायला सुद्धा लाज वाटता कामा नये. कारण सून झाली तरी ते वेगळं अस्तित्व आहे, स्वतंत्र अस्तित्व आहे. ती सुद्धा आपल्याकडून दुखावली जाऊ शकते, तर तिची माफी मागायला काहीच हरकत नाही. तिला लेकीसारखं प्रेम द्या, रागवायच्या वेळेला रागवा. मनाचं सहज सुंदर अस्तित्व हे मन प्रसन्न करण्याचं महत्वाचं साधन आहे. ज्या क्षणी जे वाटेल त्या क्षणी ते करायचे, म्हणजे मारामारी नाही करायची आपल्याला. पण जेव्हा बोलावंसं वाटेल तेव्हा बोला ना, ओरडावंसं वाटेल तेव्हा ओरडा, पण शांत झाल्यानंतर ताबडतोब माफी मागा. म्हणजे मग मन प्रसन्न राहते. कुठला तरी इगो डोकावतो, कुठला तरी
क्षण वरती येतो आणि तो हवी होतो आपल्यावरती आणि आपण चुकीचं वागतो. मग मन अप्रसन्न होतं. सहज सुंदर तरी माफी मागा, पुन्हा ते क्षण करा, एखादी गिफ्ट द्या, वाद संपून टाका. इतकं सोपं आहे मन प्रसन्न ठेवणं, पण आपण ते कधी करतच नाही. आपण भलत्याच गोष्टी दुर्घडतो. वर्षानुवर्ष आपण लगेच रिलेशन तोडून मोकळे. तोडले का रिलेशन? तोडा, पण त्यामागे ही भावना असू दे की त्याला मला तोडायचे. मी 10-15 वेळा प्रयत्न केला जोडण्याचा, त्याने नाही केला. 15 वेळा, माझ्याकडे पण अशी उदाहरणं आहेत माझ्या जीवनामध्ये की 10-15 वेळा फोन केले, 10-15 मेसेज केले, समोरच्याने उचलले नाही. याचा अर्थ त्याला माझ्याशी संबंध ठेवायचे नाही. मग मी कशाला पुन्हा चिकटायला जाऊ आणि कशाला पुन्हा त्याला त्रास देऊ? हा, त्याच्याही मनाला एक प्रकारे मी त्रासच देते ना, त्याला मी नको, ठीक आहे. हे इतकं सहज राहायला जेव्हा आपण शिकू तेव्हा आपलं मन प्रसन्न होईल. आणि मन अप्रसन्न होण्याच्या घटना घडतात, प्रसंग येतात, माझ्याही आयुष्यात येतात. पण त्यातून तरुण कसं जायचं? तर एक 7 गाणी फक्त तुम्हाला सांगते. दिवसभरामध्ये केव्हा तरी आपल्याला वेळ मिळतो, सगळ्यांच्या परिचयाचे ती 7 गाणी जरूर 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 ऐका. तुमचे कुठलेही गोष्टीला साफ नाहीसे होतील आणि मनाची अप्रसन्नता जाईल. सगळ्यांच्या परिचयाची गाणी आहेत. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. त्यातलं जे शेवटचा गम और खुशी में फर्क महसूस नाही केला. म्हणजे भगवद्गीतेचं तत्वज्ञान 4 ओळीत सांगितलं त्यांनी. सुख दुःखे समय कृत्वा लाभालाभो जया जयो. तसं सुख आणि दुःख याच्यामध्ये मी काही फरकच महसूस केला नाही आणि मनाला त्याच्यावरती घेऊन बसवलं. ते एक गाणं. दुसरं आनंदाचे डोही आनंद तरंग. तिसरा काटों से खींच के आंचल तोड़ के बंधन बांधे पायल, गाईड मधलं ते एक आहे. त्याच्यानंतर ह्याची नाणं देगावा देवा तुझा विसर न पडावा. दिल है छोटा सा छोटी सी आशा, किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, ते एक गाणं. आणि शेवटचं लगान मधलं बोलो यार हा बोलो यार ना, अपनी जीत हो उनके हार. तुमच्या सगळ्या भावना, ज्या काही वाईट साईड भावना म्हणू आपण त्याला, किंवा जे काही अप्रसन्नता मनामध्ये आणणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या ह्या गाण्याने जरूर जाते. एक प्रयोग करून बघा. सकाळी उठल्या उठल्या ऐकून बघा. दिवसातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ऐका. फक्त व्यायाम करता करता, चहा पिता पिता, जेवता जेवता अशी नाही ऐकायची. अशी नाही ऐकायची. शांत वेळ मिळून बसून ही गाणी ऐकायची. अतिशय म्हणजे आपल्याला असं वाटतं पण जुन्या गाण्यांमध्ये खरोखर किती ताकद आहे आणि गाण्यामध्ये ताकद असतेच. दुसरं एक मन प्रसन्न करणारी घटना जी मला जी आवडली आणि जी मी आत्मसात करण्याचा प्रयत्न करते. आपण बघा, ट्रिपला जातो आणि सगळ्या हॉटेल्समध्ये डायनिंग टेबलवरती एक ग्लास ठेवलेला असतो. त्याच्यामध्ये प्लॅस्टिकची कोथिंबीर, प्लॅस्टिकचा कढीपत्ता असा ठेवलेला असतो. आपण घरातला कोथिंबीर आणि घरातला कढीपत्ता आणि घरातली कोथिंबीर म्हणजे आपण बाजारातून आणतो ती जर जेवणाच्या टेबलवर ग्लासात ठेवली आणि तिथे जेवायला बसलो, तसंच वातावरण आपण निर्माण करू शकतो. त्याबरोबर मंद आवाजात मनाचे श्लोक किंवा ही 7 गाणी सोडून मनाचे श्लोक किंवा कुठले श्लोक, कुठलंही म्हणजे काय जे काय तुमचं असेल, हनुमान चालीसाचे काय, ते जर तुम्ही जेवताना ह्या वातावरणात जेवलात, मन प्रसन्न होतंच तुमचं. त्यासाठी कधी ट्रिपला गेल्यावरच ते असायला पाहिजे असं नाही. ते वातावरण आपण घरातही निर्माण करू शकतो. पण ते हिरवं समोर बघून जेवताना आणि श्लोक ऐकताना पण आपली वाईट सवय काही ताट घ्यायचं, देवी समोर जायचं. मध्ये नणंद त्या भाऊजाईच्या खिरीमध्ये काय विशेष टाकते, मग ती सासू तिला हाकलते तरी, किंवा ती म्हणते की एकतर त्या राहतील एकतर मी राहील, असलं काहीतरी बघत बघत आपण ते अन्नभक्षण करत असतो. मग ते मन अप्रसन्नच करणार ना. म्हणून पूर्वीच्या स्वयंपाकघर आणि जेवणाच्या खोल्या त्या वेगळ्या होत्या. सगळे पूर्वीच्या काळी बघा ना, मन अप्रसन्न, मन करारे प्रसन्न हे संतांनी सांगितलं. पण पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये हे सांगायची आवश्यकताच नव्हती. सगळे एकत्र जेवायला बसायचे, हसत खेळत जेवण करायची.
बायका वाढायच्या, पुरुष जेवायला बसायचे. आता पहिला प्रश्न, पुरुष आधी का आम्ही नंतर का? मन अप्रसन्न करणारे प्रश्न देखील सुरू होतात. कशासाठी आपण आपल्या संस्कृतीवरती कशाला आपण आक्षेप घेतो आणि आपलं मन अप्रसन्न करतो? पूर्वी फ्रस्ट्रेशन किंवा डिप्रेशन हे शब्द अस्तित्वात नसते, कारण एकत्र कुटुंब पद्धती, एकत्र जेवण, मुलांमध्ये मुलं वाढायची. आता 2,500 हजार वरून समर कॅम्पमध्ये मुलांना घालावं लागतं. आश्चर्य वाटतं की पूर्वी उन्हाळ्यामध्ये टॉवेल कापडीला मारायला एक काय असेल पॅन्ट घ्यायची आणि विहिरीवर पोहायला जायचं. कसला समर कॅम्पमध्ये कसलं काय? संध्याकाळी गाण्यांच्या भेंड्या, पर्वता, शुभम करो की सगळं म्हटलं जायचं भावंडात बरोबर. कुठले समर कॅम्प होते? नव्हते, पण तरी मन प्रसन्न होती. त्याचं कारण मन हे आतूनच प्रसन्न असतं. कधी पण बघा, जेव्हा आपण म्हणतो ना मला रंग आलं, ते आलं म्हणजे बाहेरून आत नाही होऊ शिरलं, आतच होतं ते बाहेर पडलं. मला राग आला, बाहेरून आत नाही शिरला, आत होता ना ऑलरेडी, तो फक्त फेकला गेला. म्हणजे ह्या मनामध्येच अप्रसन्नता साठवलेली आहे, ती बाहेर काढायची फक्त. ती कशी बाहेर काढली? मन प्रसन्न करायची आवश्यकता नाही. थोडा विरोधाभास वाटेल, पण हे तुम्हाला विज्ञानातंत्रांचं वगैरे करता तुम्हाला माहीतच आहे, किंवा मेधाताईंना पण माहिती आहे, त्यांनी पण आठवड्याचे कोर्सेस केलेले आहेत. कारण जे अध्यात्म मार्गावर इथल्या सगळ्यांना माहिती आहे की मन हे प्रसन्नच आहे. शांती, आनंद, प्रेम, प्रसन्नता ही आपल्यामध्ये ऑलरेडी आहेच. ती बाहेरून कमवायची गरजच नाहीये, पण आपण सगळे त्याच्या मागे लागतो. की एकदा असणार की स्वर्गामध्ये सगळे देव जमले आणि माणसाला कुंडलिनी नावाची शक्ती द्यावी, म्हणजे माणूस स्वतःचा उत्कर्ष करून घेईल असा त्या सभेमध्ये विषय निघाला. पण ती कुंडलिनी शक्ती कुठे ठेवावी? ठेवायची तर आहे, माणसाला स्वतःचा उत्कर्ष तर करून घ्यायला ती कारणीभूत व्हायला पाहिजे, पण ती माणसाला सहजासहजी मिळतं का नाही? अशा ठिकाणी ठेवायची. मग कुठे ठेवायची? मग कोण म्हणाला समुद्रात ठेवूया. ब्रह्मदेव म्हणाला नाही, माणूस महान चोर आहे, खाली तळापर्यंत जाईल. कुंडलीने सापडता कामा नाही, घ्यायची तर खरी, पण त्याला काहीतरी प्रयत्न करून त्याने शोधू दे ना. मग समुद्र कॅन्सल. आकाशात ठेवूया का? नको, माणूस एकदम महाडॅमेज आहे, तो अवकाशात काहीतरी उद्योग करेल, कुठली तरी विवरण ठेवून देईल आणि ती कुंडलीने शोधेल. अशा ठिकाणी ठेवायची की ती माणसाला सापडता कामा नाही. पृथ्वीवर कुठेतरी जाणार, शोधणार, धडपडणार, नकोच ते. मग कुठे ठेवूया? शेवटी ब्रह्मदेव हुशार निघाले. ते म्हणाले माणसाच्या शरीरामध्येच ठेवूया, कारण तो आत कधी बघतच नाही, सदैव वाढत बघत असतो. शांती, सुख, प्रसन्नता, आनंद तो काय बाहेर बघतो. अरे तुझ्या इथे बघ ना, पण आपण आत डोकावून कधी बघतच नाही. आणि म्हणून कुंडलीने आपल्याला कधी सापडतच नाही, कारण आपण शांतता, प्रसन्नता ही आत कधी बघितलेलीच नाहीये. तेव्हा मन प्रसन्न करायची आवश्यकता नाहीये, ते प्रसन्न आहेच. फक्त ते प्रसन्न आहे हे आपल्याला कळत नाहीये. ते आपल्याला तुझ्या तुझ्यापाशी शुक्लाशी आपणच आपल्याला समजावून सांगायला पाहिजे की बाबा रे, मनाने मी प्रसन्न आहेच. मला माझी प्रसन्नता होऊन समोरच्याला प्रसन्न वाटलं पाहिजे. जेव्हा माझ्या आतल्या प्रसन्नतेचं प्रतिबिंब माझ्या चेहऱ्यावर दिसेल, तेव्हा माझा ऑरा प्रसन्न होईल, तेव्हा समोरचा माणूसही प्रसन्न होईल माझ्या ऑरामध्ये येऊन. आज आपण गुरु का करतो? गुरूंचा ऑरा जो असतो तो आपल्या ऑरा आणि त्यांचा ऑरा हा मॅच झाला की आपण प्रसन्न होतो. आणि म्हणून सॉरी टू से असं म्हणतात की गुरु लाईव्ह असावा. नसेल तर प्रश्न नाही, पण असेल तर त्यांचा ऑरा तुम्हाला समोरासमोर लाभदायक ठरतो. जे गुरु अस्तित्वात नाहीये, ज्यांचं निधन झालेलं आहे किंवा ज्यांनी समाधी घेतली आहे आपण म्हणून, त्यांचाही ऑरा तेवढाच पॉवरफुल असतो. फक्त तो आपल्याला येऊन मिळत नाही, कारण आपण त्यांना जिवंतपणामध्ये शोधत असतो. त्यांचं बिंब आपल्यामध्ये ठेवून ते गेले हा विचारच आपण कधी करत. गोंदवलेकर महाराज नामाच्या रूपाने तुमच्यातच आहे. कुठले हे गुरु? त्यांनी देह ठेवताना तुमच्यामध्ये त्यांचा अंश सोडून गेलेले आहे. आपण हे कधीच लक्षात घेत नाही आणि त्यामुळे आपण मनाची प्रसन्नता घालवून बसतो. ते सगळं रामायण महाभारत तुमच्यासाठी नव्हतं,
कारण तुम्ही पसंतच असतात. पण मला विषय दिला होता, माझा विषय मी मांडला. तुम्हाला कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद. उमाताई, असा अभ्यासपूर्ण विषय सोप्या शब्दात तुम्ही आम्हाला समजून ठेवला. मला एक प्रश्न पडला. लिहिताना ओळखीमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की प्राध्यापक 35 वर्ष मराठीच्या प्राध्यापिका होत्या. पण त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या आतमध्ये बरेच विषय शोधले. आज मला कळले नाही की ते सायकोलॉजिस्ट आहेत, फिलॉसॉफर आहेत. पण हे तुम्ही म्हटल्याप्रमाणे आर्ट ऑफ लिव्हिंगचा पण त्याच्यावर इम्पॅक्ट आहे आणि इतका अभ्यासपूर्ण हा झालेला एक विषय. आपण शक्य करून सगळे कार्यक्रम यूट्यूबवर ठेवतो आणि हा परत परत ऐकून त्याच्या नोट्स काढण्या इतकं पॉवरफुल झालं आहे. मनाच्या बाबतीत तुम्ही फार छान सांगितलं आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण एक बोट समोरच्याकडे करतो, 3 बोट आपल्याकडे असतात. पण प्रत्येकाला आतमध्येच बघायला सांगितलं. आनंदाचे किंवा सगळ्या गोष्टीचे दरवाजे आतून बाहेर उघडतात, बाहेरून आत नाही. आणि शेवटचं उदाहरण तुम्ही छान दिलं की ब्रह्मदेवानी सांगितलं जे काही लपवून ठेवायचं असेल ते आतमध्ये ठेव, कारण मनुष्य आतून बाहेरचे दरवाजे उघडत नाही. पण जरी तुम्ही म्हणाले की सगळे मन प्रसन्न आहेत, पण हा दरवाजा उघडण्याचा कार्यक्रम सगळ्यांचा पूर्ण झालेला नसेल तर त्यांनी आजपासून प्रयत्न करावा. कारण प्रयत्नातूनच हे मिळणार आहे. नेहमी एक थोडं यांनी पुढे जायचंय आणि हे मिळवायचं आहे. तुम्ही काय करता माहिती आहे, फार महान लोक आहात. आपली ओळख देताना कंजूसी द्यायची. त्याच्यात साहित्य संमेलनामध्ये ते आहेत, वृंदात एक तुम्हाला सांगतो, ते लिहिलंच नाही. ते लिहिलं नाही आणि मग मी त्यांना मेसेज सांगितलं, हो डोंबिवलीच्या जे काही साहित्य संबंधित ऍक्टिव्हिटी आहे, मला लांबून सांदेंनी म्हणून सांगितलं की एक महत्वाचा विषय बाकी राहिलेला आहे, जो ओळखीत आला नाही तेवढं सांगतो आणि आपल्याला नाश्ता कॉफी हा महत्वाचा आहे. अखिल भारतीय साहित्य परिषद अंमळनेर गेल्या वर्षी प्रफुल्ल सानेच्या 500 कवितांपैकी एक कविता तिथे निवडली गेली आणि प्रफुल्ल साने त्या साहित्य परिषदेच्या 96व्या कार्यक्रमात गेले होते आणि 97व्या कार्यक्रमात ह्यांचा लेख निवडला जाऊन परिसंवाद अखिल भारतीय साहित्य परिषद अंमळनेर इथे तुम्ही 2024 फेब्रुवारीला जाऊन तुमच्यासारखं भव्य दिव्य व्यक्तिमत्व, मी म्हटलं ठाणे डोंबिवलीमध्ये ती कुठे हे हिरेमाणकर सुंदर ते आपलेच आहेत, आला आणि खूप खूप बरं वाटलं. आणि तुमच्या स्पर्शाने आजचा कार्यक्रम आतापर्यंत छान संपन्न झालेला आहे आणि आपण